डिअर स्टुडंट्स, आज आपण टू द वाईल्ड हा किरण पुरंदरे यांनी लिहिलेला जंगल सफारीचा अनुभव अभ्यासणार आहोत. किरण पुरंदरे हे एक वन्यजीव अभ्यासक, पक्षी निरीक्षक व लेखक म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहेत. त्यांनी 400 दिवस नागझिरा व लगतच्या काही जंगलामध्ये वास्तव्य करून या अनुभवांच्या आधारे सखा नागझिरा हा एक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. लॉस्ट इन द जंगल हा टू द वाईल्ड या पाठाचा पहिला भाग आहे. हा पहिला भाग सखा नागझिरा या ग्रंथामधून घेतलेला आहे. लेखक उंबरझरा परिसरात एका संध्याकाळी वाट चुकतो. या ठिकाणी बिबट्या, वाघ, अस्वल इत्यादी वन्य प्राण्यांचा मुक्त संचार आहे. हा भीतीदायक प्रसंग लॉस्ट इन द जंगल या पहिल्या भागामध्ये वर्णन केलेला आहे. चला तर मग या जंगल सफारीचा अनुभव घेऊया. तुमच्या टेक्स्टबुकमधील पेज नंबर 56 पहा. या ठिकाणी सर्वप्रथम लेखक किरण पुरंदरे यांच्याविषयी दिलेली माहिती पहा. किरण पुरंदरे, बॉर्न इन 1961. आफ्टर BCom, he studied environmental studies at Jordan Hill College of Education in Scotland. इथं सांगितलेलं आहे पहा, किरण पुरंदरे यांचा जन्म 1961 साली झाला. BComपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण एन्व्हायरमेंटल स्टडीज या विषयामध्ये स्कॉटलंड येथे पूर्ण केले. ही इज अ रेसिपंट ऑफ द साहित्य पुरस्कार, पुणेज भाई माधव बागल अवॉर्ड अँड बेस्ट लिटरेचर अवॉर्ड गिव्हन बाय कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर हिज सखा नागझिरा. या ठिकाणी त्यांना मिळालेले अवॉर्ड याचा उल्लेख केलेला आहे. त्यांना सखा नागझिरा या ग्रंथाबद्दल बरेचसे अवॉर्ड दिले गेले. ही स्पेंट 400 days inside Nagzira and nearby forest areas and wrote this award winning book. जवळपास 400 दिवस लेखक नागझिरा व नजीकच्या जंगलामध्ये किंवा अभयारण्यामध्ये वास्तव्यास होता आणि या कालावधीमध्ये लेखकाने स्वतःचे अनुभव आणि जे काही पशु पक्षी प्राणी यांचं केलेलं ऑब्झर्वेशन आहे हा संपूर्ण वृत्तांत सखा नागझिरा या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. आणि याच ग्रंथाला किंवा याच ग्रंथासाठी लेखकांना अनेक अवॉर्ड दिले गेले आहेत. नागझिरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी म्हणजेच नागझिरा वन्यजीव अभयारण्य हे भंडारा व गोंदिया या 2 जिल्ह्यामध्ये व्यापलेला काही भाग आहे. या जंगलामध्ये अनेक प्रकारचे पशु पक्षी व प्राणी राहतात, जसे की वाघ, बिबट्या, सांबर, नीलगाय, अस्वल हे काही त्या ठिकाणी असलेले प्रसिद्ध प्राणी आहेत. जवळपास प्रत्येक वर्षी 30,000 पेक्षा अधिक पर्यटक या जंगलांना भेटी देतात. पुढे म्हटलं पहा, दिस एक्सराप्ट हॅज बीन टेकन फ्रॉम द सेम EXCERPT. एक्सराप्ट मीन्स एक्स्ट्रॅक्ट. आणि हा जो पाठ आहे हा घेतलेला आहे त्याच पुस्तकातून म्हणजेच सखा नागझिरा या ग्रंथातून घेतलेला हा भाग आहे. एक्सराप्ट म्हणजे टेकन पार्ट किंवा म्हणतो आपण एक्स्ट्रॅक्ट. ही इज अ वाईल्ड लाईफ एक्सपर्ट, अ बर्ड वॉचर, अ रायटर अँड ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र. ही इज ऑल्सो द फाउंडर ऑफ निसर्ग वेद ऑर्गनायझेशन विच वर्क्स फॉर नेचर कन्झर्वेशन अँड कम्युनिटी वर्क अराउंड नागझिरा. या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा, किरण पुरंदरे हे एक प्रसिद्ध लेखक तसेच वाईल्ड लाईफ एक्सपर्ट म्हणजे वन्यजीव अभ्यासक, पक्षी निरीक्षक आणि महाराष्ट्रामध्ये जे काही वन्यजीव संरक्षण किंवा निसर्गाचे संवर्धन यासंबंधी काम करणारे एक महत्त्वाची व्यक्ती आहेत. नवेगाव, अ टायगर रिझर्वर इन भंडारा अँड गोंदिया डिस्ट्रिक्ट्स. He also founded Kikaz Bird Club in order to spread bird farming, which is very popular among school-going children of Maharashtra. यांनी यासोबतच किकाज बर्ड क्लब हा क्लब पण सुरू केलेला आहे. पुढे म्हटलं बा पार्ट 1. या ठिकाणी हा जो लेसन आहे याचे 2 भाग आहेतच. यातला जो पहिला भाग आहे लॉस्ट इन द जंगल या संबंधी थोडक्यात दिलेली माहिती पहा. ॲज द नेम सजेस्ट्स, द एक्सराप्ट इज अन अमेझिंग एक्सपिरियन्स ऑफ द रायटर वेअर किरण पुरंदरे, द solitary traveler, is completely lost
इन द जंगल ऑफ उंबरझरा. आणि जसं तुम्हाला नाव दाखवतं लॉस्ट इन द जंगल म्हणजे जंगलामध्ये हरवलेला. आणि या ठिकाणी लेखक जे काही उंबरझरा परिसरातील जंगलाचा भाग आहे या ठिकाणी अगदी एकाकी असताना किंवा एकटे असताना लेखक जंगलामध्ये वाट चुकतात. आणि हा जो संपूर्ण अनुभव आहे इथं म्हटलं अमेझिंग एक्सपिरियन्स, हा जो अनुभव आहे तो संपूर्ण अनुभव या पहिल्या भागामध्ये वर्णन केलेलं आहे. ही नॅरेट्स हाऊ ही लॉस्ट हिज वे ॲट द फॉल ऑफ द डस्क अँड द टेरिफाईंग टर्मॉईल ही अंडरवेंट देअर आफ्टर. आणि या संपूर्ण पहिल्या भागामध्ये लेखक वर्णन करतो की लेखक कशाप्रकारे स्वतःची वाट चुकलेला आहे. आणि त्यावेळेसची जी वेळ आहे ती वेळ आहे सायंकाळची वेळ आहे. इथं म्हटलं ॲट द फॉल ऑफ डस्क, DUSK, डस्क मीन्स ट्विलाईट, अगदी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी लेखक वाट चुकतो. आणि यानंतर जो काही लेखकाच्या मनामध्ये प्रचंड भीती वाटते या संपूर्ण प्रसंगाचे वर्णन इथे केलेले आहे. शाउटिंग फॉर हेल्प वुड लिटरली मीन क्राईंग इन द वाइल्डरनेस. ही ऑल्सो gives a detailed description of how he found his way toward पिटेझरी. आणि अशा जंगलामध्ये हरवलेली एखादी व्यक्ती जर खूप मोठ्यानं ओरडत असेल तर त्याला काहीही अर्थ नसतो. याला तुम्ही म्हणू शकाल क्राईंग इन द वाइल्डरनेस, कारण तुमचा आवाज ऐकण्यासाठी त्या ठिकाणी एकही व्यक्ती उपलब्ध नसतो. आणि याच भागामध्ये शेवटी लेखक हे पण सांगतो की कशा प्रकारे रस्ता लेखकाला सापडतो आणि तो पिटेझरी या गावी सुखरूपपणे परत येतो. यानंतर पुढं म्हटलं पार्ट सेकंड यासंबंधी माहिती आपण पाहू शकतो पुढच्या लेक्चरमध्ये. आज फक्त आपण लॉस्ट इन द जंगल हा जो काही पहिला पार्ट आहे याचा अभ्यास इथं करूया. इन टू द वाइल्ड पार्ट 1 लॉस्ट इन द जंगल. The 8.5 hour long day inside the hide was as fruitful as the jamba tree standing tall on the edge of उंबरझरा. लेखक उंबरझरा या ठिकाणी जवळपास 8.5 घंटे एका हाईडमध्ये म्हणजे जे काही पाणवठ्याच्या बाजूला एक लपण्याची जागा असते की ज्याला हाईड असं म्हणतात. तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता एक पाणवठा आहे आणि बाजूला हिरव्या रंगात थोडंसं लपण्यासाठी जागा आहे. ती जागा म्हणजेच हाईड. की या ठिकाणी इतका वेळ थांबल्याच्या नंतर लेखकाला वाटलं की आपला हा जो वेळ आहे तो अगदी सत्कारने लागलेला आहे. ते अगदीच द एक्सपिरियन्स वॉज फ्रुटफुल. बिफोर रॅपिंग अप माय डे ॲट दिस नॅचरल वॉटर होल आय टूक एंट्रीज ऑफ द अविफाना इन माय फील्ड नोट्स. लेखक सांगतो की आता या सामानाची आवराआवर करताना लेखक जवळपास जो काही 8.5 तास या ठिकाणी निरीक्षण करत होता येणाऱ्या पशु पक्षी आणि प्राण्यांचं. या सर्वांच्या एंट्रीज इथं म्हटलं शब्द AVIFAUNA. एव्हिफाना मीन्स बर्ड्स ऑफ अ पर्टिक्युलर रिजन हॅबिटॅट ऑर जिओग्राफिकल पिरियड. त्या ठिकाणी जे काही पक्षी आले होते त्यांचं निरीक्षण त्यांच्या नोंदी लेखक नोट्स म्हणून करतो. सिन्स आय वॉज अलोन आय रश्ड टू पिटेझरी विलेज वेअर आय वॉज स्टेशन्ड. आणि लेखक सांगतो की मी एकटाच होतो आणि लेखकाने पिटेझरी या गावामध्ये मुक्काम केलेला असतो तेव्हा तो आता पिटेझरी गावाकडे जाण्यासाठी निघतो. आय कॅमोफ्लेज्ड द हाईड took my essentials, came out of the hide, and stretched out to my heart's content. I lifted my camera bag and took the familiar trial to पिटेझरी. आणि लेखक पुढं सांगतो आय कॅमोफ्लेज्ड म्हणजे डिस्गाइज्ड बाय कव्हरिंग इट टू मेक इट ब्लेंड इन विथ द सराउंडिंग्स. आणि लेखक हे जे काही लपण्याचं ठिकाण आहे ते ठिकाण कॅमोफ्लेज्ड म्हणजे त्यावरती झाडाचा पालापाचोळा टाकून ते पुढं निघतो. पुढं म्हटलं टूक माय एसेन्शियल्स. आणि ज्या काही सोबत काही कामाच्या गोष्टी होत्या जसे की कॅमेरा असेल किंवा टिफिन बॅग असेल या गोष्टी घेऊन लेखक एकूणच महत्त्वाच्या ठिकाणी
स्ट्रेच्ड आउट टू माय हार्ट्स कंटेंट. लेखकाने अगदी मनसोक्तपणे आळस दिला, आपलं साहित्य सोबत घेतलं आणि तो लेखक इथं म्हटलं पहा, टूक द फॅमिलियर ट्रायल टू पिटेझरी. ट्रायल मीन्स पाथ, आणि जे काही रस्ता आहे, जी काही वाट आहे, ती पिटेझरीची वाट लेखक पकडून निघतो. Negotiating the waved leaves of teak wood and moha trees, trying to make minimal sound. I was treading cautiously among the woods. आणि लेखक जी काही मार्गामधली टीक वूड किंवा मोहा ट्रीज यांच्या या झाडांची जी काही पानं आहेत, त्या पानावरून कमीत कमी आवाज करत अगदी हळुवारपणे पिटेझरी गावाकडे चालत निघाला होता. Walking alone in a jungle needs more alertness than walking with a companion. I was alone here like a fox. लेखक इथं आपल्याला माहिती सांगतो की जंगलामध्ये एकट्याने प्रवास करत असताना अगदी खूपच आपण सावध राहिलं पाहिजे. अगेन द रायटर डिस्क्राइब्स हिज सिच्युएशन. ही वॉज अलोन लाईक अ फॉक्स. जसं जंगलामध्ये एखादा कोल्हा एकाकी फिरतो, तशी अवस्था लेखकाची होती. तो अगदी एकाकीपणे फिरत होता. इथं आपण सांगू शकतो, द लाईन इज अन एक्झाम्पल ऑफ सिमिली. द रायटर कम्पेअर्स हिमसेल्फ टू अ फॉक्स. फॉलोइंग द ट्रायल सायलेंटली, वॉचिंग विथ वाईड ओपन आईज, माय इयर्स वेअर grasping a variety of sounds just when a familiar sound stunned me. Khack, khack, खॅको खॅक. आणि लेखक अगदी शांतपणे प्रवास करत असताना द रायटर वॉज सरप्राइज्ड. इथं शब्द आहे पहा, STUNNED. स्टन्ड मीन्स सरप्राइज्ड. एका आवाजाचं लेखकाला खूपच आश्चर्य वाटलं आणि तो आवाज होता खॅक खॅक खॅको खॅक. इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल. आणि लंगूर म्हणजे एक प्रकारचे वानर, आणि हे जे की वानराची टोळी होती ते मोठमोठ्याने आवाज करत होते. द लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स आउट ऑफ फिअर फॉर लाईफ. आणि लेखक पाहतो की लंगूर आणि जो काही टोळीचा प्रमुख आहे, इथं म्हटलं पहा लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स, तो एका उंच झाडाच्या फांदीवरती बसून मोठमोठ्याने आवाज काढत होता. अगदी भीतीने तो आवाज काढत असेल. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेजिंग द अलार्म कॉल्स. द नेटवर्क ऑफ अलार्म कॉल्स वॉज expanding its range as the petrified langurs speeded to the trees near and far and secured their places on tree tops. आणि हळूहळू सर्वच लंगूर, इथं म्हटलं पहा लंगूर ब्रिगेड मीन्स टीम ऑफ लंगूर, कंटिन्यूड रेजिंग द अलार्म कॉल्स. आणि सर्वच लंगूर मोठमोठ्याने तोच आवाज काढत होते. कोणता आवाज? खॅक 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 अशा प्रकारचा. आणि हे सर्व लंगूर अगदी भीतीने ओरडत होते. इथं शब्द आहे पहा पेट्रिफाईड. PETRIFIED. पेट्रिफाईड मीन्स व्हेरी फ्रायटन्ड. आणि सर्वजण आपापली जागा उंच फांदीवर पकडून त्या ठिकाणी बसत होते. ऑल दिस अपहिवल वॉज क्रिएटेड बाय ओनली वन ॲनिमल्स प्रेझेन्स, अ लिओपार्ड. आणि लेखक लगेच ओळखतो की दिस अपहिवल मीन्स डिसरप्शन. हे जे काही गोंधळ चाललेला आहे, हे जे काही सिच्युएशन ऑफ कन्फ्युजन आहे, याचं कारण काय आहे? ॲनिमल्स प्रेझन्स ऑफ लिओपार्ड. या ठिकाणी एखादा बिबटे असावा असा लेखक तर्क करतो, आणि त्यामुळंच हे सर्व लंगूर मोठमोठ्याने ओरडत आहेत, धावपळ करत आहेत, सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करत आहेत. मेनी ॲनिमल्स मेक अलार्म कॉल्स व्हेन दे सी अ प्रेडेटर, टायगर और लिओपार्ड नियर बाय. आणि बरेचसे ॲनिमल्स प्राणी अशा प्रकारचा आवाज काढतात जेव्हा ते एखादा प्रेडेटर्स पाहतात. PREDATOR. प्रेडेटर मीन्स an animal that lives by killing and eating other animals, ज्याला म्हणतो आपण मांसभक्षक प्राणी.
आणि जेव्हा एखादा टायगर किंवा लिओपार्ड पाहतात तेव्हा प्राणी अशा प्रकारचा आवाज काढतात. The langur is most reliable when it comes to finding clues about the presence of the apex predators in the jungle. आणि लंगूर अगदी योग्य प्राणी आहे की ज्याच्या इशाऱ्यावरून आपण समजू शकतो की या ठिकाणी अपेक्स प्रेडेटर्स, अपेक्स मीन्स इद्रेबा मिनिंग टॉप मोस्ट, मग त्या ठिकाणी टायगर, लिओपार्ड जर असे प्राणी असतील तर त्यांचं प्रेझेन्स दाखवण्यासाठी लंगूर अशा प्रकारचे आवाज काढतात. द मायटी इल्युसिव लिओपार्ड ऑफ उंबरझरा वॉज आउट ऑफ इट्स लायर. ही वॉज ऑन द प्रॉल. आणि लेखक लगेच ओळखतो की हा जो काही लिओपार्ड आहे उंबरझरा या ठिकाणचा, तो कुठं आलेला आहे? आउट ऑफ इट्स लायर, LAIR. लायर मीन्स सिक्रेट प्लेस, की तो या ठिकाणी आलेला आहे. ही वॉज ऑन द प्रॉल, PROWL. प्रॉल मीन्स टू वंडर इन सर्च ऑफ प्रे, की एखाद्या प्राण्याला खाण्यासाठी, त्याचं भक्ष्य पकडण्यासाठी तो इकडे तिकडे फिरत होता. द स्टेल्दीली मूव्हिंग फिगर इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक क्लॉक वॉज स्पाईड बाय दीज लंगूर्स. आणि अगदी हळूवारपणे चालणारं हे जनावर म्हणजेच लिओपार्ड या लंगूर्सने गुपचूपपणे पाहिलं असेल. इव्हन द स्मॉल वन्स फ्रॉम द लिजन ऑफ लंगूर्स वेअर गिव्हिंग अलार्म कॉल्स, चाक चाक. आणि त्यामुळंच या लंगूर्सची खात्री पटल्यामुळंच अगदी लहान जे काही वानर आहेत, लंगूर्स आहेत, ते सुद्धा मोठमोठ्यानं ओरडत होते, चाक चाक अशा प्रकारचा आवाज काढत होते. आय स्टेड पुट, गेज्ड द लीडर लंगूर्स टार्गेट साईट अँड स्कॅन द एरिया व्हिज्युअली, टूक सम स्टेप्स, स्टॉप्ड अगेन. अ फ्रेश स्कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रायल. यानंतर लेखक काही काळ थांबतो. नंतर इथं म्हटलं पा गेज्ड द लीडर लंगूर्स टार्गेट साईट. आणि लेखक हा जो कोणी मुख्य लंगूर आहे त्याच्याकडं लक्षपूर्वक पाहतो. आणि हा जो लंगूर आहे तो कोणत्या दिशेकडे पाहतो, त्या दिशेलाच नक्की हा जो बिबटी आहे तो असला पाहिजे असा तो तर्क करतो. नंतर म्हटलं पहा स्टॉप्ड अगेन, अ फ्रेश स्कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रायल. आणि या रस्त्यावरती, या वाटेवरती लेखकाला ही जी की मांसाहारी प्राण्याची विष्ठा ती दिसते. इथं म्हटलं पहा SCAT, स्कॅट मीन्स ॲनिमल ड्रॉपिंग्स. आणि त्यावरून लेखक तर्क करतो की इथं नक्कीच लिओपार्ड असला पाहिजे. द ब्लूइश पर्पल फ्लाईज वेअर होवरिंग ओव्हर इट. आणि या विष्ठेवरती निळ्या जांभळ्या रंगाच्या माशा गोंगावत होत्या. शब्द पहा HOVERING, होवरिंग याचा अर्थ असेल टू स्टे इन द एअर ॲट वन प्लेस, म्हणतो आपण माशा गोंगावणे. आय वॉज शुअर दॅट द लिओपार्ड वॉज समवेअर नियर. द डिस्टंट अलार्म कॉल्स ऑफ 4 हॉर्नेड अँटिलोप वॉज ॲडिंग टू द कॅओस. आणि लेखकाची खात्री पटते की जवळपास कुठंतरी लिओपार्ड आहेच. आणि हे जे काही 4 हॉर्नेड अँटिलोप मीन्स अ टाईप ऑफ डिअर. आणि हे जे काही काळवीट आहे ते सुद्धा मोठमोठ्याने ओरडत होते, की यावरून अगदी हे निश्चित होतं की देअर इज अ डेंजरस ॲनिमल. I barely walked around 15 meters and stopped. I had apparently entered in the sanctum sanctorium of a miracle called leopard. आणि लेखक जवळपास 15 मीटर चालतो आणि पुन्हा थांबतो. आणि लेखक असा विचार करतो की आय हॅव एंटर्ड इन द sanctum sanctorium. Sanctum sanctorium means the holy of holies, a place, region where few are allowed ॲज अ सिक्रेट ऑर इम्पॉर्टंट वर्क इज डन. आणि लेखक असा विचार करतो की हे लिओपार्डचा अगदी सेंट्रल एरिया आहे किंवा केंद्रीय भाग आहे की जिथं लिओपार्ड राहतो. त्याला म्हटलं पाहिजे सॅंक्टम सॅंक्टोरियम म्हणजे महत्त्वाची जागा किंवा मोक्याची जागा की जिथं लिओपार्ड राहतो.
बट द बिग कॅट वॉज नॉट व्हिजिबल. बिग कॅट म्हणजेच लिओपार्ड. लिओपार्ड काही लेखकाला दिसला नाही. इट वॉज अन इल्युसिव्ह ॲनिमल. द सराउंडिंग्स वेअर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टाईम अँड अगेन. आणि लेखक पुढं सांगतो की लिओपार्ड जरी दिसला नाही तरी द ॲनिमल इज व्हेरी इल्युसिव्ह अँड द रायटर or the surroundings were reminding the writer that he was all alone time and again. आणि या जंगलामध्ये लेखक अगदी एकटाच फिरत होता याची जाणीव लेखकाला होत होती. ॲज आय मूव्ड फॉरवर्ड ऑन द ट्रायल टू पिटेझरी द फॅडिंग अलार्म कॉल्स वेअर स्टील हर्ड इन द बॅकग्राऊंड. आणि लेखक मार्गाने पुढे जात असताना हे जे काही अलार्म कॉल्स होते इतर प्राण्यांचे ते अगदी कमी कमी होत जात होते. इथं म्हटलं पहा द फॅडिंग अलार्म कॉल्स. आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली दॅट द लिओपार्ड हॅड मूव्ड अवे. आणि इथं शब्द आहे पहा इन्स्टिंक्टिव्हली. याचा अर्थ आहे बाय नॅचरल रिस्पॉन्स. आणि लेखकाला असं वाटतं की हा लिओपार्ड कदाचित आपल्यापासून दूर गेला असेल. मीन व्हाईल आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड. As I approached, he appeared spooked due to alarm calls of the leopard. आणि याच वेळी लेखकाने दुरून एका व्यक्तीला पाहिले आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक काठी होती. आणि जेव्हा लेखक त्या व्यक्तीच्या जवळ गेला ॲट दॅट टाईम द मॅन अपियर्ड स्पूक्ड. SPOOKED. इथं म्हटलं पहा चूज द करेक्ट ऑप्शन. स्पूक्ड याचा अर्थ काय असेल तर हा जो शब्द आहे स्पूक्ड याचा अर्थ आहे फ्रायटन्ड. आणि हा व्यक्ती अगदी घाबरलेल्या अवस्थेमध्ये होता कारण हे जे काही लिओपार्ड संबंधी इतर प्राण्यांनी काढलेले जे काही वेगवेगळे आवाज होते घबराटीचे आवाज होते त्यावरून त्याला जाणीव झाली होती की इथे कोणतरी एखादं जंगली श्वापद आहे. वी ग्रीटेड इच अदर. ही वॉज राजू इस्कपे फ्रॉम पिटेझरी. ही हॅड कम to collect logs but retreated due to the leopard's movement. आणि हा व्यक्ती लेखकाच्या ओळखीचाच निघाला. ही वॉज राजू इस्कपे फ्रॉम पिटेझरी. पिटेझरी गावातील राजू इस्कपे नावाची ही एक व्यक्ती होती आणि तो जंगलामध्ये लाकडे गोळा करण्यासाठी आला होता. परंतु लिओपार्डची हालचाल अनुभवल्याच्या नंतर त्याने तो विचार बदलला आणि तो वापस निघण्यासाठी तयार होता. Raju was amazed at my regular solitary visits to Umbarzara, the haven for tigers, leopards and sloth bears. आणि राजूला खूपच आश्चर्य वाटले की दररोज लेखक या ठिकाणी येतो की जे ठिकाण म्हणजे काय आहे हेवन फॉर टायगर्स. इथं हेवनचा अर्थ असेल अ प्लेस ऑफ सेफ्टी ऑर रेफ्यूज की अगदी सुरक्षित ठिकाण म्हणजे हेवन असा इथं हेवन शब्दाचा अर्थ आहे की हे ठिकाण उंबरझारा एरिया हा टायगर्स लिओपार्ड्स आणि स्लॉथ बियर्स यांच्यासाठी अगदी सुरक्षित असं ठिकाण आहे. आणि या ठिकाणी लेखक दररोज येतो याचं राजूला आश्चर्य वाटलं. वी स्टॉप्ड अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. वी बोथ फेल्ट अ बीट रिलॅक्स्ड. नाऊ वी वेअर 4 eyes, 4 hands with a stick. Then we both resumed our walking tour. At that time बोथ फेल्ट रिलॅक्स्ड. दोघांना थोडंसं रिलॅक्स वाटलं आणि दोघांनी कुसुम वृक्षाखाली काही वेळ ब्रेक घेतला. आणि याच्यानंतर लेखक इथं म्हणतो की नाऊ वी फेल्ट रिलॅक्स्ड बिकॉज वी वेअर 4 eyes, 4 hands अँड अ स्टिक. आणि अशा प्रकारे दोघांनी नंतर पुढचा प्रवास सुरू केला. देर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रायल. आय विल टेक दिस रोड. यू गो स्ट्राईट सेड राजू अँड टर्न राईट. काही अंतर एकत्र चालल्याच्या नंतर राजू सांगतो आय विल टेक धिस रूट यू गो स्ट्राईट. आणि राजू लेखकाला सरळच्या रस्त्याने जाण्यासाठी सांगतो आणि तो एका बाजूला वळतो कारण तो लाकडे गोळा करण्यासाठी जंगलामध्ये आलेला असतो. आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अंटिल आय क्लाइम्ड अ फॅमिलियर hillock. आय क्रॉस्ड द सिमेंट पिलर्स अँड स्टोन्स stacked by Forest Department Corporation to mark the boundary of the Forest Department. यानंतर लेखक आपल्याला सांगतो
आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अंटिल आय क्लाइम्ड अ फॅमिलियर हिलॉक. लेखक सरळ चालत राहतो. त्या ठिकाणी लेखकाला एक त्याची ओळखीची जी असते हिलॉक, हिलॉक मीन्स स्मॉल हिल, लहानशी टेकडी असेल तिथपर्यंत लेखक चालत जातो. आणि त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे काही रोवलेले दगड आहेत, इथं म्हटलं पहा सिमेंट पिलर्स अँड स्टोन्स स्टॅक्ड बाय STACKED स्टॅक्ड, याचा अर्थ आहे फिक्स्ड by Forest Department Corporation to mark the boundary of the Forest Department. Took another trial after climbing down, walked across a beautiful mahua tree loaded with reddish brown leaves. यानंतर लेखक पुढं काही अंतर चालत राहतो. या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारचं महुआ ट्री लेखक पाहतो. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन्ड व्हेरी वेल. द थॉट instantly flashed in my mind. I had lost my way. आणि हे सर्व दृश्य पाहत असतानाच लेखकाला एकदम जाणीव होते आय हॅड लॉस्ट माय वे, मी माझा रस्ता चुकलेलो आहे, याची लेखकाला जाणीव होती, कल्पना त्याच्या डोक्यामध्ये तशी येते. नेक्स्ट मोमेंट आय फाउंड अनदर डस्की ट्रायल. हेस्टिली आय टूक दॅट ट्रायल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉर्ज टू ॲन ओपन फील्ड. आणि नंतर लेखक अगदी घाईघाईने दुसरा एक मार्ग निवडतो. इथं म्हटलं पहा अनादर डस्की ट्रायल, आणि हा जो छोटासा मार्ग आहे तो रस्ता लेखक निवडतो आणि घाईघाईने हा जो रस्ता आहे त्या रस्त्याने पुढं चालत राहतो. इथं म्हटलं पहा इट टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉर्ज, GORGE, गॉर्ज मीन्स अ नॅरो गली बिटवीन हिलॉक्स. इथं म्हणू शकू आपण गॉर्ज मीन्स घाट रस्ता, आणि लेखक या घाट रस्त्यातून पुढे एका मोकळ्या मैदानावरती जातो. द एरिया वॉज सराउंडेड बाय हिलॉक्स ऑफ ड्राय डेसिडियस ट्रॉपिकल फॉरेस्ट. आणि हा जो संपूर्ण एरिया आहे तो इथं म्हटलं पहा डेसिडियस मीन्स हॅविंग ट्रीज दॅट शेड लिव्ज इन द ड्राय सीझन, आणि ट्रॉपिकल मीन्स ऑफ द ट्रॉपिक्स, म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जे काही पानगळ प्रकारची वृक्ष आहेत अशा प्रकारची वृक्ष त्या ठिकाणी होती. आय टर्न बॅक टू spot the sun. Now the geographical west was set. The dusky trial had vanished. आणि लेखक पुढं सांगतो की काही वेळानंतर या ठिकाणी सूर्यास्त होतो. द डस्की ट्रायल हॅड व्हॅनिश्ड. आणि ज्या रस्त्याने लेखक पुढं चालत आलेला असतो तो रस्तासुद्धा दिशेनासा होतो. गुड हेवन्स, आय वॉज लॉस्ट, कम्प्लिटली लॉस्ट इन दिस जंगल, दॅट टू ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाईम. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग रनर. आणि या ठिकाणी लेखक बऱ्यापैकी घाबरलेला असतो. तो इथं म्हणतो कसं पहा गुड हेवन्स, आय वॉज लॉस्ट, कम्प्लिटली लॉस्ट इन दिस जंगल. आणि मी पूर्णतः या जंगलामध्ये रस्ता चुकलेलो आहे, आणि रस्तासुद्धा अशा वेळी चुकलेलो आहे. द टाईम इज ड्रेडफुल, अगदी भीतीदायक अशा प्रकारची वेळ आहे. सूर्यास्त होत आहे किंवा झालेला आहे समजा, आता अंधार पडेल आणि नंतर रस्ता शोधणे आणखी अवघड होऊन जाईल. इथं पहा लेखक सांगतो द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग रनर. जसा एखादा पळून जाणारी व्यक्ती आहे तशा प्रकारे सूर्य पळून जात आहे आणि लेखकासाठी अंधार सोडून जात आहे. सोक्ड इन माय ओन स्वेट आय फेल्ट लाईक शाउटिंग टू माय हार्ट्स कंटेंट, बट देर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड इन दिस वाइल्डरनेस. लेखक इथं सांगतो सोक्ड इन माय ओन स्वेट. लेखक अगदी स्वतःच्या घामाने ओलाचिंब झाला होता, आणि यावेळेस लेखकाला असं वाटलं की अगदी मोठ्या आवाजामध्ये मी ओरडलं पाहिजे. लुक ॲट द फ्रेज हिअर, हार्ट्स कंटेंट. इथं म्हटलं पहा टू वन्स हार्ट्स कंटेंट, याची मिनिंग आहे टू द फुल्लेस्ट लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. अगदी मनसोक्त ओरडावा असं लेखकाला इच्छा झाली. बट देर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड. SOUL, सोल इथं मिनिंग आहे पर्सन. परंतु कितीही मोठ्यानं ओरडलं तरी हे ओरडणं ऐकण्यासाठी एकही व्यक्ती त्या एरियामध्ये मुळीच नव्हती. आय हॅड 2 bags with me. The Shabnam bag having the camera, and the other was a small colorful handmade bag used in villages to carry tiffin. The tiffin still had some stuff, but I didn't feel like having it. लेखकाजवळ 2 बॅग होत्या.
एक होती शबनम बॅग की ज्यामध्ये कॅमेरा आहे आणि दुसरी एक छोटीशी बॅग होती की ज्यामध्ये टिफिन बॉक्स लेखकाने आणलेला होता. थोडंसं टिफिनमध्ये काही खाद्य शिल्लक होतं, परंतु आपण काहीतरी खावं अशी लेखकाला मूळची इच्छा होत नव्हती. बिकॉज ॲट दॅट टाईम द रायटर वॉज फ्रायटन्ड. द ब्लॉसमिंग बॉक्सवूड ट्रीज, द boop boop sound of cuckoo bird, the song of robin bird, all appeared alien to me. आणि लेखक पुढे सांगतो, हे जे काही बॉक्सवूड ट्री आहे किंवा पशुपक्ष्यांचा आवाज आहे, हा सगळा आवाज लेखकाला अगदी स्ट्रेंज किंवा विचित्र वाटत होता. आवाज तो सुद्धा परिचयाचा, बट द रायटर फेल्ट ऑल दिस साऊंड्स वेअर व्हेरी स्ट्रेंज बिकॉज ही वॉज फ्रायटन्ड. दॅट वॉज द रिझन. It was more than an hour, and I was still there, searching for a suitable tree to climb and get secured. Turn back to the trail you left, my mind was telling me. But there were no signals of the trail. आणि लेखक या ठिकाणी त्याची अवस्था सांगतो की या ठिकाणी इथं म्हटलं पहा, इट वॉज मोर दॅन ॲन आवर अँड आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री टू क्लाइम अँड गेट सेक्युअर्ड. लेखक एखादं उंच झाड शोधत होता की ज्या झाडावरती बसून आपली सुटका करून घेता येईल. लेखक असं दुसरं मन असंही म्हणत होतं, टर्न बॅक टू गेट युअर ट्रायल. जे की रस्त्यानं तो इथपर्यंत आला त्याच रस्त्यानं वापस जा, असं लेखाचं एक मन लेखकाला सांगत होतं. बट देअर वेअर नो साईन्स ऑफ द ट्रायल. परंतु हा जो रस्ता आलेला आहे तो सापडणं मुश्किल होतं. आय हॅड नो अदर वे to climb the hillock before me. There were more hillocks and some more around the one I was standing. आता हिलॉक म्हणजे स्मॉल हिल्स, आजूबाजूला अनेक लहान लहान टेकड्या होत्या, परंतु समोरच्या टेकडीवरती चढणं आवश्यकच आहे याची लेखकाला जाणीव झाली. नियर माय फीट वेअर द ड्राईड अप ड्रॉपिंग्स ऑफ स्लॉथ बियर. आणि लेखकाच्या पायाजवळच हे जे काही स्लॉथ बियर आहे, सुस्त प्रकारचं जे काही अस्वल आहे, त्याचे ड्रॉपिंग्ज म्हणजेच त्याची विष्ठा पडलेली होती. यावरून लेखकाला पुन्हा जाणीव होती की या ठिकाणी अस्वल पण राहतं. द स्लॉथ बियर ऑफ उंबरझरा मस्ट बी आउट इन ओपन स्निपिंग फॉर फूड. आणि लेखक असा विचार करतो की या ठिकाणी उंबरझऱ्यावरती हे जे स्लॉथ बियर आहे ते सुद्धा अन्नाच्या शोधामध्ये कुठेतरी हिंडत असलं पाहिजे. आय क्वेश्चन्ड मायसेल्फ, thinking of averting all sorts of eventuality. I made a move. I ran down the hillock that I had climbed up at a frantic speed. आणि लेखकाने स्वतःला सावरलं आणि averting all sorts of eventuality आणि जे काही संकट भविष्यामध्ये येऊ शकेल हे टाळण्यासाठी लेखकानं काय केलं, इथं म्हटलं पहा, आय रॅन डाऊन द हिलॉक दॅट आय हॅड क्लाइम्ड अप ॲट अ फ्रॅन्टिक स्पीड. अगदी घाईघाईने प्रचंड स्पीडने लेखकाने ही जी समोरची टेकडी आहे ती टेकडी चढून पार केली. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड नाऊ. द इव्हिनिंग ब्रीज फ्ल्यू थ्रू माय वेट कर्ल्ड हिअर. माय स्टमक वॉज एकिंग. आय केप्ट वॉकिंग इन होप. आणि या प्रसंगी इथं म्हटलं पहा, द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड नाऊ. आणि उजव्या हाताला पश्चिम दिशा होती आणि संध्याकाळची हवा वाहत होती. लेखक अगदी घामाघूम झाला होता. लेखकाचे पोटसुद्धा दुखत होते, परंतु अगदी मोठ्या आशेने लेखक पुढे चालत राहिला. आफ्टर अराउंड 50 steps I found a bright red soil trial. I found my silver lining on this trial. या ठिकाणी लेखक सांगतो की जवळपास 50 पावले चालत गेल्यानंतर लेखकाला लाल मातीमधील एक रस्ता दिसतो, छोटीशी वाट दिसते, ज्याला आपण म्हणू शकतो पायवाट. आय फाउंड माय सिल्वर लायनिंग ऑन दिस ट्रायल. या ठिकाणी लेखक सांगतो की छोटीशी वाट म्हणजे लेखकासाठी एक मोठा आशेचा किरण होती. सिल्वर लायनिंग हिचा अर्थ असेल अ रे ऑफ होप, आशेचा किरण. देअर वेअर मार्क्स ऑफ बायसिकल व्हील ऑन दिस ट्रायल. दॅट वॉज अ बिग कन्सोलेशन फॉर मी. आणि या वाटेवरती सायकलच्या चाकाच्या खुणा होत्या. याचाच अर्थ या ठिकाणी कोणतरी व्यक्ती राहतात किंवा हा रस्ता कोणीतरी एखाद्या गावाकडे गेला पाहिजे, हा लेखकाला खूप मोठा
आधार वाटला. There must be a village nearby. I reassured myself. More questions resurfaced. How far is the village and where? In which direction? यानंतर लेखकाच्या मनामध्ये अनेक प्रश्न आले. सुरुवातीला लेखकाची खात्री पडते देअर मस्ट बी अ व्हिलेज नियर बाय, जवळपास कुठेतरी एखादं गाव असलं पाहिजे. परंतु हे गाव किती दूर असेल, कुठे असेल, कोणत्या दिशेला असेल, असे असंख्य प्रश्न लेखकाच्या मनामध्ये घोळत होते. आय क्लाइम्ड वन मोर hillock and tried to locate signs of human civilization. लेखक आणखी एक टेकडी चढतो आणि जे काही मानवी वस्तीच्या खुणा आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करतो. माय लेग्स वेर ट्रेम्बलिंग. या ठिकाणी किंवा या प्रसंगी लेखकाचे पाय थरथरत होते, कारण लेखक खूपच घाबरलेल्या अवस्थेमध्ये होता. ॲज आय रीच्ड द टॉप ऑफ द हिल आय जम्प्ड विथ जॉय. आय हर्ड द साऊंड्स ऑफ पीपल टॉकिंग in the loudspeaker. In a jiffy, I ran down the hill towards the sound with full vigor. या ठिकाणी लेखक सांगतो की जेव्हा लेखक टेकडीच्या अगदी टोकावरती गेला त्यानंतर ही जम्प्ड विथ जॉय, तो अगदी आनंदाने उडीच मारतो, कारण लेखकाने या ठिकाणी लाऊडस्पीकरवरती एक आवाज ऐकलेला असतो. इन अ जिप्पी मीन्स इन अ मोमेंट. आणि त्याच क्षणी लेखक अगदी आनंदी होतो आणि आनंदाने टेकडीवरून खाली उतरतो. आणि या ठिकाणी तो अगदी इथं म्हटलं कसं पहा, टुवर्ड्स द साऊंड विथ फुल व्हिगर, आणि आवाजाच्या दिशेने तो सर्व शक्तीनिशी चालत सुटतो, धावत सुटतो. आय स्टंबल्ड अँड फेल डाऊन. या ठिकाणी लेखक स्लिप्ड अँड फेल डाऊन, एका ठिकाणी तो घसरून सुद्धा पडतो. स्वा droppings of blue bulls nearby, struggled, stood up, and decided which direction to move on. The signs of civilization were visible. यानंतर या धावपळीमध्ये लेखक या ठिकाणी एक दृश्य पाहतो. इथं म्हटले पहा, स्वा ड्रॉपिंग्स ऑफ ब्लू बुल्स नियर बाय. हे जे काही नीलगाय आहे यातील जो काही बैल असेल, नील बैल म्हणूया आपण, याची विष्ठा लेखक पाहतो. आणि नंतर पुढं म्हटले पहा, स्ट्रगल्ड, स्टूड अप अँड डिसाइडेड विच डायरेक्शन टू मूव ऑन. आणि नंतर लगेच तो उठतो, स्वतःला सावरतो आणि कोणत्या दिशेने जायचे आहे ते ठरवतो. द साईन्स ऑफ सिव्हिलायझेशन वेअर व्हिजिबल. आणि मानवी वस्तीच्या खुणा अगदी या ठिकाणाहून स्पष्ट दिसत होत्या. द टायनी स्लिपी विलेज ऑफ पिटेझरी वॉज व्हिजिबल थ्रू द ग्रीन वूड्स. आणि या जंगलामधून हे जे छोटंसं खेडेगाव आहे पिटेझरी ते दिसत होतं. The lantern of Rajiram Bhalvi's farm, the loudspeaker installed for Keshav Bhalvi's marriage, all were in clear sight. आणि लेखक हे जे काही लँटर्न, जे काही चमकणारे दिवे आहेत, त्या दिव्यावरून अंदाज करतो की राजीराम भालवी याच्या शेतामधील हा कंदील आहे, आणि जे काही लाऊडस्पीकर लावलेले आहे ते केशव भालवी याच्या लग्नासाठी लावलेलं ते लाऊडस्पीकर आहे. टर्न लेफ्ट to spot the village lake and familiar hillock. Sui Hudki. The dog barked to welcome me to the village. आणि यानंतर लेखक इथं सांगतो पहा, टर्न लेफ्ट टू स्पॉट द विलेज लेक. जे काही खेडेगावाजवळचं तलाव आहे ते तलाव तो पाहतो. आणि जे काही दररोजची परिचयाची टेकडी आहे तिचं नाव आहे सुई हुडकी. यानंतर लेखक त्या खेड्यामध्ये प्रवेश करत असताना एक कुत्रा भुंकतो, जसं काय हा कुत्रा लेखकाचं स्वागतच करतो. द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू टेक अ बाथ. द शेकिंग ऑफ लिम्स हॅड लेसन्ड अ बीट. द स्टमक एक स्टार्टेड अगेन. घरी आल्याच्या नंतर किंवा त्या मुक्कामी आल्याच्या नंतर लेखक सर्वप्रथम आंघोळ करतो, आणि यानंतर थोडंसं जे काही अवयवाचा ताण असेल त्रास थोडासा कमी होतो, परंतु पोटदुखी पुन्हा सुरू होते. पुढं लेखक सांगतो पहा, एट टू द फुल अँड देन स्लॅम्प्ड ऑन टू द क्वाट. पोटभर जेवण केल्याच्या नंतर लेखक क्वाटवरती आडवा पडतो, काही काळ तो पडून राहतो. लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार स्टडेड स्काय आय स्पोक टू माय सेल्फ देर विल एक्झिस्ट अ जंगल वेअर वी कॅन गेट लॉस्ट. इजंट दिस आवर गुड लक. आणि काही काळ झोपून राहिल्याच्या नंतर लेखक स्वतःशीच सांगतो, काय सांग स्वतःशी, लेखक म्हणतो की अजूनसुद्धा आपण हरवू शकतो असे जंगल
आपल्याकडे आहे हे आपले सुदैव नाही का? म्हणजेच आपल्याकडे जंगल आहे हे आपले नशीब आहे. शेवटी म्हटले पहा, दिस पार्ट इज टेकन फ्रॉम सखा नागझिरा बाय किरण पुरंदरे. सखा नागझिरा या ग्रंथामधून घेतलेला हा या लेसनमधील पहिला भाग आहे. इंटू द वाईल्ड या पाठाचा दुसरा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासूया. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.